नमस्कार मित्रमंडळी, माझे नाव आहे विद्या जोशी. आज आपण गणिताचा अतिशय महत्वाचा पॉइंट म्हणजेच नफा आणि तोटा बघणार आहोत. नफा म्हणजे काय? तोटा म्हणजे काय? नफा कधी होतो? तोटा कधी होतो? त्याची टक्केवारी कशी फाइंड आउट करायची? एखाद्या वस्तूवर दिलेला डिस्काउंट म्हणजे सूट कशी फाइंड आउट करायची? सूट कधी मिळते? सूट कोणत्या किमतीवर मिळते? हे सगळं आज आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. ते पण अतिशय इझी पद्धतीने. आणि त्याचबरोबर एक्झामसाठी येणारे क्वेश्चन सुद्धा आपण आज थोडे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा नक्की करा. तर बघा, आज नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, हे सगळं व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा. जिथे जिथे मी पॉइंट सांगेल तिथे तिथे तुम्ही नोट डाऊन नक्की करून घ्या. म्हणजे हे तुम्हाला अतिशय उपयोगाचं पडेल, महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा, नफा तोट्यामध्ये सगळ्यात आधी किंमत येते ती खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत म्हणजे काय असते? ज्या किमतीला आपण एखादी वस्तू खरेदी करतो. बघा, ज्या किमतीला आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्या किमतीला आपण म्हणतो खरेदी किंमत. ठीक आहे. त्या वस्तूची ती असते खरेदी किंमत. आणि ती वस्तू ज्या किमतीला आपण विकतो त्याला आपण काय म्हणतो? विक्री किंमत. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या दोन किमतीवरच आपल्याला नफा झाला की तोटा झाला हे समजून येतं. आता नफा कधी होतो? की जेव्हा आपली खरेदी किंमत जी असते ही विक्री किंमत पेक्षा कमी असते. बघा, नफा कधी असतो? जेव्हा आपली खरेदी किंमत जी असते ही विक्री किंमत पेक्षा कमी असते, तेव्हाच आपला नफा होतो. म्हणजेच आपण नफा बरोबर काय सांगणार आहोत? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ह्याला आपण काय म्हणणार आहोत? नफा झाला. कधी नफा होतो? जेव्हा आपली विक्री किंमत ही खरेदी किंमतपेक्षा जास्त असते. समजलं? जर समजा की एखादी वस्तू तुम्ही 100 रुपयाला घेतली आणि 120 रुपयाला विकली, तर 120 रुपये हे 100 पेक्षा मोठे आहेत की नाही? येस, ऑफकोर्स आहेत. म्हणजे इथे तुमचा झाला नफा. तो नफा किती झाला? तुमच्या खरेदी किमतीमधून विक्री किमतीमधून खरेदी किंमत जर तुम्ही वजा केली तर तुमचा तिथे होतो नफा. ठीक आहे. मग बघा, आता सांगितल्याप्रमाणे नफा किती होईल आपला? खरेदी किंमत होती आपली 100 रुपये, विक्री किंमत आहे 120 रुपये. म्हणजे 120 वजा 100 20, म्हणजे आपला इथे 20 रुपयाचा नफा झालेला आहे. सिमिलरली तोटा कधी होतो? जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किंमत पेक्षा मोठी असते. जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी असते त्यावेळी आपला काय असतो? तिथे तोटा झालेला असतो. जर समजा एखादी वस्तू तुम्ही 100 रुपयाला विकत घेतली आणि 80 रुपयांना ती विकली. बघा, एखादी वस्तू 100 रुपयाला घेतली आणि 80 रुपयाला विकली. 100 रुपयाला घेणे ह्याचा अर्थ काय झाला? तुमची ती खरेदी किंमत आहे 100 आणि विक्री किंमत किती झाली? 80 रुपये झाली. म्हणजे इथे खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जर मोठी असेल तर तिथे नक्कीच तुमचा तोटा झालेला असतो. समजलं? तोटा म्हणजे काय? नफा म्हणजे काय? बघा, आता त्यानंतर ते छापील किंमत म्हणजे काय? आता छापील किमतीला आपण चिन्हांकित किंमतही म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला मार्क प्राइस पण म्हटलं जातं, लिस्ट प्राइस सुद्धा म्हटलं जातं. एखाद्या वस्तूवर जी छापील किंमत दिलेली आहे त्या किमतीला आपण म्हणतो छापील किंमत. आणि जेव्हा कधीही दुकानदार डिस्काउंट लावत असेल एखाद्या वस्तूवर, डिस्काउंट आपण नेहमी बाजारात वगैरे जाताना बघतो, साड्याच्या दुकानावर लिहिलेलं असतं 50% सेल, 50% सूट, 10% फ्लॅट, 10% ऑफ, असं हे सगळं लिहिलेलं असतं. बरोबर? त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्काउंट. आणि हा डिस्काउंट कशावर लागतो? छापील किमतीवर डिस्काउंट लावलेला असतो. ठीक आहे. आणि डिस्काउंट काय असते? कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी पॉलिसी अप्लाय केलेली असते. डिस्काउंट ही कशावर लावला जातो? छापील किमतीवर लावला जातो. लिस्ट प्राइस त्याला म्हटलं जातं, मार्क प्राइस म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याला चिन्हांकित किंमत सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. नेहमी डिस्काउंट हा कशावर लागतो? छापील किमतीवर लागलेला असतो. हे समजलं? त्यालाच आपण डिस्काउंटला म्हणतो सूट. काय म्हणतो? सूट. त्यानंतर डिस्काउंट पर्सेंट म्हणजे किती पर्सेंट आपल्याला डिस्काउंट देणार आहेत? म्हणजे सूटची टक्केवारी. छापील किमतीवर किती टक्के कमी करून आपल्याला वस्तू देणार आहेत त्याला आपण म्हणतो सूटचे पर्सेंटेज. त्याला आपण म्हणतो डिस्काउंट पर्सेंटेज. समजलं? त्यानंतर सूट हे झालं.
नफा म्हणजे काय असते? विक्री मायनस खरेदी, आणि तोटा म्हणजे काय असतो? खरेदी किंमत मायनस विक्री. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही इथे लक्षात ठेवा. समजलं तोटा म्हणजे काय, नफा म्हणजे काय, सूट कशी असते, सूट कशावर दिली जाते, छापील किंमत म्हणजे काय, खरेदी किंमत म्हणजे काय, विक्री किंमत काय. हे अतिशय ह्याचं बेसिक आहे, हे तुमच्या लक्षात आधी आलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच बेसिकवर आपण पुढचे फॉर्म्युलेज बघणार आहोत. आता हे फॉर्म्युले जे आहेत, हे जे सूत्र आहेत, हे अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही हे लिहूनच ठेवा. एक नोटबुक घ्या, त्याच्यावर हे सगळे फॉर्म्युलेज आहेत, जे सूत्र आहेत, ते व्यवस्थित लिहून घ्या. कारण कोणताही जर प्रश्न असेल ह्या चॅप्टरवरील, तर ह्या सूत्रांचा वापर करूनच आपल्याला ते सोडवावे लागतात. जर तुमचे हे सूत्र अतिशय व्यवस्थित असतील, माहित असतील, तर तुम्ही कोणताही प्रश्न इझिली सोडवू शकता. ठीक आहे. बघा काय सांगितलं आता, नफा हा विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे काय असतो, जेव्हा विक्री किंमत ही जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा नक्कीच तिथे झालेला असतो नफा. नुकसान म्हणजे काय, तोटा. तोटा काय आहे तुमचा, जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किंमतपेक्षा जास्त असते, मोठी असते, त्याला आपण म्हणतो की ते झालेला आहे तोटा. त्याला म्हणजे म्हणतो आपण नुकसान. आता नफ्याचं जर आपल्याला टक्केवारी काढायची असेल, किती पर्सेंट आपला नफा झालेला आहे, किती टक्केवारी आपला इथे नफा झालेला आहे, तर त्याचं फॉर्म्युला आहे, त्याचं सूत्र आहे नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 हे आहे नफ्याचं सूत्र. आणि तोट्याची जर टक्केवारी काढायची असेल, तर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. आता तुम्ही बऱ्याच वेळेला ह्या चुका नक्की करता, मी बरेच पेपरमध्ये बघितलेले आहे. तोटा असेल तर तुम्ही इथे विक्री किंमत टाकता, हे करायचं नाही. तोटा असेल तर काय करायचं नाही, विक्री किंमत टाकायची नाही. नेहमी इथे आपल्याला खरेदी किंमतच टाकावी लागते. भलेही तुम्हाला नफ्याचा टक्केवारी काढायचं असू दे किंवा तोट्याचा टक्केवारी काढायचं असू दे, तुम्हाला नफा असेल तर नफा छेद खरेदी किंमत, तोटा असेल तर तोटा छेद खरेदी किंमत हेच लिहायचं. इथं चुकूनही विक्री किंमत लिहायची नाही. बऱ्याच वेळेला तुमच्याकडून ह्या चुका झालेल्या असतात. त्यानंतर बघा, आणि त्यामुळेच आपलं काय होतं, आन्सर चुकीचं होतं. तर सूट जी असते ही नेहमी कशावर असते, छापील किमतीवर असते मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि सूट किती मिळाली हे कसं फाइंड आउट करणार आपण, छापील मधून विक्री किंमत जर आपण वजा केली, तर किती झाली त्याची सूट झालेली आहे. म्हणजे तिथं तुम्हाला थोडा डिस्काउंट मिळालेला आहे. एखादं बघा आपण वस्तू खरेदी करायला जातो, समजा त्याच्या 100 रुपये छापील किंमत आहे आणि आपल्याला ती वस्तू मिळाली 80 रुपयाला, तर सूट तुम्हाला किती मिळाली, डिस्काउंट किती मिळाला, 20 रुपयाचा. छापील किंमत वजा विक्री किंमत, 100 मायनस 80 किती झाले, 20 झाले. ओके, ती झाली तुमची सूट. आता सूट आपण टक्केवारीमध्ये काढायची आहे, त्यालाच आपण म्हणतो डिस्काउंट पर्सेंटेज. ते कसं काढणार, जर सूट छेद छापील किंमत गुणिले 100 हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करून घ्या. विक्री किंमत कशी काढतो आपण, बघा जर आपल्याला एखाद्या वस्तूचा नफा पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे, टक्केवारीमध्ये दिलेला आहे, आणि खरेदी किंमत दिलेली आहे, विक्री किंमत फाइंड आउट करायची आहे. बघा नफा जर आपल्याला टक्केवारीमध्ये दिलेला आहे, जर नफा आपल्याला रुपयांमध्ये दिला असेल तर डायरेक्ट आपण विक्री मायनस खरेदी करून नफा फाइंड आउट करू शकतो. किंवा नफामधून खरेदी किंमत जर वजा अधिक केली तर आपल्याला विक्री किंमत मिळते. पण जर आपल्याला नफा टक्केवारीमध्ये दिला असेल, तर आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. 100 अधिक नफा टक्केवारी छेद 100 गुणिले खरेदी किंमत, हा आपल्याला पूर्ण फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार आहे. त्याचबरोबर जर तोटा दिला असेल, बघा जर तोटा दिला असेल तर 100 मधून तोटा आपल्याला वजा करावा लागतो. हे खूप महत्वाचं आहे, ही पॉइंट. काय करावं लागतं, जर आपल्याला तोटा दिला असेल टक्केवारीमध्ये आणि विक्री किंमत फाइंड आउट करायची असेल, तर 100 मधून तोटा टक्केवारीचा वजा करावा लागतो. तोटा काय करावा लागतो, वजा करावा लागतो. आणि नफा जर दिला असेल तर नफ्याला आपण 100 मध्ये अधिक करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत त्याची. आणि बाकीचं सूत्र जे आहे ते आपलं सेम आहे, डिवाइड बाय 100 गुणिले खरेदी किंमत. हे सूत्र लक्षातच ठेवायचं. सिमिलरली आता खरेदी किंमत काढायची आहे आणि नफा किंवा तोटा जर आपल्याला टक्केवारीमध्ये दिलेला असेल, तर कसं करणार, सेम अशा पद्धतीनेच इथे काय करणार, 100 ह्याचा उलटा करणार. 100 छेद 100 प्लस नफा टक्के गुणिले विक्री किंमत. आणि इथे काय येणार, जर तोटा टक्केवारीमध्ये दिला असेल, विक्री किंमत दिली असेल आणि खरेदी किंमत फाइंड आउट करायची असेल, तर काय करणार आपण, 100 छेद 100 वजा तोटा टक्के गुणिले विक्री किंमत. हे फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे, अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही लिहून ठेवा. ओके,
चला स्टेप बाय स्टेप ना आपण एक 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 एक्झाम्पल बघत जाऊ. सोप्या सोप्यापासून आपण बघूया. बघा प्रश्न काय दिलेला आहे, एक वस्तू 675 रुपयांना विकत घेतली जाते आणि 900 रुपयांना विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी काढायची आहे. बघा एखादी किंमत विकत कितीला घेतली आहे, 675 रुपये, विकली कितीला, म्हणजे हा तुमचं काय झाले खरेदी किंमत, इथे मी खकी लिहिते हा, खरेदी किंमत किती आहे तुमची इथे 675 आणि विक्री किंमत किती आहे 900 रुपये. मग नफा तुमचा कसा झाला इथे, खरेदी मायनस विक्री सॉरी विक्री किंमत वजा खरेदी किंमत किती आला बघा 225 रुपये तुमचा इथे नफा झाला आहे, बरोबर. आणि आता तुम्हाला काय काढायचं आहे, काय शोधायचं आहे, नफा टक्केवारीमध्ये शोधायचा आहे. मग नफा टक्केवारीमध्ये शोधण्यासाठीचा आपल्याला सूत्र आपण कोणतं बघितलं, जर नफा छेद खरेदी किंमत, म्हणजे आपण हे सूत्र वापरणार इथे. नफा जर टक्केवारीमध्ये काढायचा असेल तर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 हे सूत्र वापरावं लागेल का, येस. मग हे सूत्र आपल्याला इथे वापरूया. किती मिळणार बघा, नफा टक्केवारीमध्ये काढायचा आहे, नफा छेद खरेदी किंमत, इथे शॉर्ट मध्ये मी लिहिते हा, गुणिले आपल्याला करायचे 100. आता सांगा नफा किती मिळाला आपल्याला, 225 रुपये नफा झालेला आहे. खरेदी किंमत किती आहे आपली 675 गुणिले करा 100. ठीक आहे. आता ह्या दोघांनाही मला वाटते 25 ने भाग जातो, 25 90 आणि हा किती येतो 25 27 9 91 9 3 17 27. तर ह्याला डिवाइड करा, आन्सर येणार तुमचं 33.333 असं काहीतरी एक आपला आन्सर येणार, म्हणजे 33.333 असं कंटिन्यू आपलं हे आन्सर येणार आहे. तो झाला आहे तुमचा टक्केवारीमध्ये नफा. नफा कशामध्ये मिळाला आपल्या इथे टक्केवारीमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला अतिशय सोप्या सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा प्रश्न बघा, एक वस्तू जर 450 रुपयांना विकत घेतली जाते आणि 500 रुपयांना विकली जाते, तर इथे सुद्धा नफाच फाइंड आउट करायचा आहे. सेम टू सेम आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. बघा जर एखाद्याची वस्तूची किंमत 450 रुपये आहे, विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत किती आहे 450 आहे, विक्री किंमत किती रुपयांना विकली आहे 500 रुपयांना, मग किती येणार बघा 500 वजा 450 करा किती येते बघा 50 रुपये तुमचा किती झाला इथे नफा झाला. का नफा झाला इथे, इथे आपला खरेदी किंमत जी आहे ही विक्री किमतीपेक्षा छोटी आहे, त्यामुळे इथे झाला आपला नफा. आता नफा आपल्याला टक्केवारीमध्ये शोधायचा आहे. टक्केवारीमध्ये कसे शोधतो आपण, नफा छेद खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे आपली 450, खरेदी किंमत 450 रुपये गुणिले किती झालं 100, म्हणजे आपण त्याला नफा टक्केवारीमध्ये काढतो. बघा 0 0 गेले 5 एके 5 9 5 गुणिले 9 45 झाले. आता ह्याला डिवाइड करा, 100 ला 9 ने भाग द्या किती येतं बघा 9 एके 9, परत 1 राहिला, त्याला 9 एके 9, परत राहिला 1 केला ना, म्हणजे हे असंच आपल्याला उत्तर येणार आहे 11.111 असं आपल्याला नफा याचा टक्केवारीमध्ये मिळणार आहे. याला आपण म्हणतो नफा टक्केवारीमध्ये. समजलं. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. अतिशय सोपे सोपे प्रश्न असतात, फक्त व्यवस्थित विचार करून सॉल्व्ह करायचे आहेत. बघा आता हा प्रश्न बघा, व्यवहारात नफ्याची टक्केवारी खर्चाच्या 80% असते. जर खरेदी किंमत 20% ने वाढली परंतु विक्री किंमत 30 राहिली तर नफ्याच्या टक्केवारीत किती घट होईल. प्रश्न बघा समजून घ्या. पहिला काय सांगितलेलं आहे, नफ्याची टक्केवारी किती आहे 80% आहे. नफ्याची टक्केवारी 80% आहे, म्हणजे तुमचा नफा जर समजा आपल्याला इथे खरेदी किंमत विक्री किंमत काही दिलेलं नाहीये, जर तुमचं खरेदी किंमत जी आहे ही जर 100 रुपये आहे आपण मानून चालू, ठीक आहे. जर समजा खरेदी किंमत तुमची 100 रुपये आहे आणि नफा तुमचा 80% झालेला आहे, म्हणजे डेफिनेटली तुमचा इथे नफा किती असणार आहे 80 रुपये असणार आहे, बरोबर. ह्या 100च्या 80% म्हणजे 80 रुपये झाले. मग तुमची जी विक्री किंमत आहे ही किती असणार आहे
नफा मला सांगितल्याप्रमाणे मग सूत्रांचा वापर करायचा आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी असते. मग विक्री किंमत फाइंड आउट करायची असेल तर नफ्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत घालावी लागेल का? येस, तर आपल्याला विक्री किंमत मिळेल. 80% आहे नफ्याची टक्केवारी म्हणजे नफा आपल्याला आहे 80 रुपये. म्हणजे तुमची खरेदी किंमत किती झाली? 100 रुपये खरेदी किंमत आहे, 80 रुपये नफा आहे. तर विक्री किंमत आपल्याला मिळाली ती 180 रुपये मिळाली. ठीक आहे. आता बघा अजून काय सांगितलेलं आहे, जर खरेदी किंमत 20% वाढली म्हणजे पहिली आपली खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये आहे. ओके, हे आपण अजून केलेलं आहे. जर 20% वाढली म्हणजे 100चे 20% किती झाले? 20 रुपये झाले. मग 100 अधिक 20 किती झाले? 120 झाले. म्हणजे जर तुमची नवीन खरेदी किंमत काय आहे तुमची? 20% ने वाढली. म्हणजे खरेदी किंमत किती झाली तुमची? 100 अधिक 20 म्हणजे 120 रुपये झाली का? येस, 120 झाली. आणि विक्री किंमत जर तीच राहिली, विक्री किंमत जर तीच राहिली, तर तुमची नफ्याच्या टक्केवारीमध्ये किती घट होईल? ठीक आहे. पहिला आपण काय करू बघा, आधीच आपला नफा किती आहे इथे? 80% आहे. बरोबर? सुरुवातीला आपल्याला नफा झालेला आहे इथे 80%. समजून घ्या फक्त. आणि खरेदी किंमत आता आपली 20% ने वाढलेली आहे. तर 120 रुपये तुमची काय झाली इथे? खरेदी किंमत झाली. विक्री किंमत जर तुमची तीच सेमच आहे, म्हणजे विक्री किंमत आपल्याला इथे सांगतो की सेम तीच. मगाशी आपण फाइंड आउट केली आहे विक्री किंमत किती आहे तुमची? 180 रुपये. मग तुमचा इथे नफा किती झाला असेल? 180 वजा 120 बरोबर? विक्री किंमत वजा खरेदी किंमत, मग इथे नफा तुमचा झाला 60 बरोबर? मग आता नफ्याची टक्केवारी किती असणार आहे? नफ्याची टक्केवारी काढा. नफ्या टक्केवारी कसं फाइंड आउट करतो आपण? नफ्याची टक्केवारी मग असं सूत्र वापरा, नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. हे काय आहे? त्याचं सूत्र आहे. मग बघा नफा किती झाला आपल्याला? 60 रुपये नफा झालेला आहे. खरेदी किंमत आपली 120 आहे. गुणिले करा 100. 0 0 गेले, 12 1 12, 12 5 60. म्हणजे हा झाला 50. म्हणजे नवीन आपला नफा किती झालेला आहे? 50%. आणि आधी आपल्याला नफा किती झाला होता? 80%. आपल्याला विचारलं काय आहे? नफ्याच्या टक्केवारीमध्ये कितीने घट झाली? तर कसं करणार? आधी झाला होता नफा आपला 80%. आता किती झालेला आहे? 50%. तर वजा करा. 80% वजा 50% करा. किती येतं बघा? 30%. बरोबर? म्हणजे नफ्याच्या टक्केवारीमध्ये किती टक्क्याने घट झालेली आहे? 30% घट झालेली आहे. कधी? जेव्हा फक्त 20% आपली खरेदी किंमत वाढली आणि विक्री किंमत तीच राहिली, तेव्हा 30% आपली नफ्यामध्ये घट झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. ओके, फक्त कॅल्क्युलेशन आपले फास्ट झाले पाहिजेत. त्यासाठी प्रॅक्टिस असली पाहिजे, कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. तर चला नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा. एक विक्रेता 44 रुपये प्रति नारंगी दराने संत्री विकतो. त्याला 78% तोटा होतो. बघा, प्रश्न समजून घ्या. जर त्याला 78% नफा मिळवायचा असेल, तर त्याला प्रत्येक संत्री कोणत्या किमतीत विकावा लागेल? बघा, पहिला त्यानं काय केलेलं आहे? त्याची विक्री किंमत किती दिली आहे बघा. प्रश्न आधी समजून घ्या हा. विक्री किंमत आपल्याला काय दिलेली आहे? हे बघा. विक्री किंमत दिलेली आहे 44 रुपयाला तो संत्री विकतो. म्हणजे इथं तुमची दिलेली आहे विक्री किंमत. किती दिलेले आहे? ₹44 आपल्याला दिलेले आहे. विक्री किंमत जी आहे ही 44 रुपये आहे प्रति संत्री. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तर तोटा झालेला आहे, तोटा टक्केवारीमध्ये दिलेला आहे. तो किती झालेला आहे तोटा त्याचा? 78% त्याचा तोटा झालेला आहे. आणि जर त्याला 78% जर नफा मिळवायचा असेल, तर त्याला प्रत्येक संत्री ही कोणत्या किमतीला विकावी लागेल?
बरोबर. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला खरेदी किंमतच दिलेली नाहीये. खरेदी किंमत दिली आहे का? नाही. मग त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल? खरेदी किंमत आधी फाइंड आउट करावी लागेल. मग ती कशी करणार? आपल्याकडे दिलेली आहेत सूत्र, त्या सूत्रांचा आपण वापर करणार. बघा, आता आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत. बघा, ह्यामधला काय देणार? विक्री किंमत दिलेली आहे, तोटा दिलेला आहे आणि खरेदी किंमत दिलेली नाही. तर मग तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार? हा लास्ट वाला फॉर्म्युला यूज करणार. त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल? खरेदी किंमत मिळेल. बरोबर? मग खरेदी किंमत वरून आपण विक्री किंमत ठरवू शकतो किती आपल्याला 78% नफा मिळवण्यासाठी किती विक्री किंमत ठेवावी लागेल. त्यासाठी आपल्याला आधी खरेदी किंमत माहीत असणं गरजेचं आहे. मग आपण कोणता फॉर्म्युला वापरणार? 100/100 वजा तोटा टक्के गुणिले विक्री किंमत. विक्री किंमत आपल्याला इथे दिलेली आहे. तर चला आपण हा फॉर्म्युला वापरूया. खरेदी किंमत कशी फाइंड आउट करणार आपण? आता फॉर्म्युला बघितला आपण कोणता? 100/100 वजा तोटा टक्के गुणिले विक्री किंमत. बरोबर? मग 100/100 वजा 78 गुणिले विक्री किंमत किती आहे तिची? 44 रुपये. मग किती येतं बघा? 100/22 गुणिले 44. मग 22 22 दोन्ही 44 म्हणजे 200 रुपये ह्याची काय आहे? खरेदी किंमत आहे. बरोबर? आता आपल्याला काय करायचं आहे? नफा आपला किती टक्के झाला पाहिजे? 78% नफा झाला पाहिजे. तर विक्री किंमत किती असली पाहिजे? हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता सेम बघा, आता कोणता फॉर्म्युला वापरणार? आपल्याला नफा हवा 78%. खरेदी किंमत आता आपण काढलेली आहे. तर विक्री किंमत फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो का? वापरू शकतो? येस, वापरू शकतो. मग हाच आपण फॉर्म्युला वापरणार आणि आन्सर फाइंड आउट करणार. म्हणजे कसं काढणार बघा? विक्री किंमत किती येणार? 100 अधिक नफा टक्के छेद 100 गुणिले खरेदी किंमत. बरोबर? हा फॉर्म्युला आपण वापरला. म्हणजे 100 अधिक नफा किती टक्के पाहिजे आपल्याला? 78% नफा हवाय. मग इथे लिहा 78 छेद 100 गुणिले 200. 0 0 0 0 गेले. 178 गुणिले 2. 178 गुणिले 2 किती येतात बघा? 8 दुनी 16 356. म्हणजे किती रुपयांना तुम्हाला संत्री विकावे लागतील? ऑप्शन 3 बघा करेक्ट आहे. 356. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि अशा पद्धतीनेच आन्सर काढायचं आहे. सूत्र खूप महत्वाचे आहेत. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया काय आहे. ए आणि बी ने 7/5 च्या प्रमाणात व्यवसायात पैसे गुंतवलेले आहेत. आणि ही जर नफ्यापैकी 15% धर्मदाय कामासाठी गेले आणि नफ्यात ए चा वाटा जो आहे हा 5,950 रुपयांचा आलेला आहे. तर एकूण नफा किती झाला असेल? म्हणजे 100% नफा किती झाला असेल? बघा, तर हे अशा टाईपचा कोणताही प्रश्न येऊ दे, डोक्यात एवढंच ठेवायचं की जेवढे पैसे गुंतवले आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला नफाही होणार आहे. तोटा झाला तर तेवढ्याच प्रमाणात आपला तोटाही होणार आहे. समजा जेवढे गुंतवले तेवढ्याच प्रमाणात. मग अतिशय सोप्या पद्धतीने बघूया. आता ए आणि बी ह्या दोघांनी 7/5 ह्या प्रमाणात काय केलेलं आहे? पैसे गुंतवलेले आहेत. मग जर बघा मी असं घेतलं तर की आपण रेशो ए ला पकडूया हा. म्हणजे 7A एवढी किंमत कोण गुंतवली आहे? ए ने गुंतवली आहे. असं मी कन्सिडर करते. ओके. आणि बी न किती गुंतवलं असणार आहे? 5A अशी काहीतरी किंमत आहे ती त्या बी ने गुंतवलेली आहे. बरोबर? असं रुपये एवढे गुंतवलेत आपण असं समजून घ्यायचं, मानून जायचं, अझ्युम करायचं. आता काय सांगितलंय? नफ्या टोटल बघा. ए चा वाटा किती आहे? 5,950. म्हणजे ए ने किती गुंतवले असेल काढू शकतो का आपण? म्हणजेच आपण असं लिहू शकतो का? 7A जो त्याला मिळालेला आहे त्याचा वाटा किती असणार आहे तो? 5,950 आहे. मग ए किती असणार आहे? 5,950 छेद
7 करा. बरोबर? म्हणजे 7 एके 7, 7 आठे 56. वरचे राहिले किती 3, 3 पाची 50. 850 झाला तुमचा ए ची व्हॅल्यू ₹850 झालेली आहे. ओके. मग बी चे किती आन्सर, बी ला किती मिळाले असतील सांगा? 5 ए ह्या प्रमाणात त्यालाही मिळाले असणार आहेत. मग बी ची किती मिळाले त्याला? 850. किती झाले बघा? 5 5 0 8 5 25 2 आले. 5 5 25 8 5 40 प्लस 2 4250. हा काय झाला ह्यांचा मिळालेला नफा आहे बघा. ए ला नफा किती मिळालाय? 5550. बी चा नफा किती आहे? 4250. मग आता काय सांगितलंय बघा, टोटल नफा जर तुमचा 100% असेल, बरोबर, त्याच दरामध्ये संस्थासाठी आपण 15% दिलेला आहे, म्हणजे राहिला किती? 85% हा नफा राहिलेला आहे. आता ह्या 85% मधला 5 प्रमाणामध्ये नफा घेतलेला आहे ए ने, 7 प्रमाणात नफा घेतलेला आहे बी ने, म्हणजे 7A प्लस 5A आपलं, हा ए चा नफा प्लस बी चा नफा, म्हणजे ए चा नफा किती आहे बघा आपल्याकडे? 5950 आहे. बी चा नफा किती आहे? 4250 आहे. हा किती असणार आहे? पूर्ण 85% हा टोटल गुंतवणुकीचे असणार आहे का? म्हणजे 85% ऑफ, जर समजा मी टोटल गुंतवणूक एक्स कन्सिडर करते, ठीक आहे. टोटल गुंतवणूक आपण एक्स समजूया. मग 85% हा त्या एक्सच्या 85% हा हा टोटल यांचा हा झालेला आहे. दोघांना मिळालेले पैसे आहेत का? वजा 15 का केले? कारण धर्मदाय संस्थासाठी आपण 15% दिलेले आहेत. मग किती येतं बघा? ह्या दोघांना ऍड करा. 5 5 1 5 10 शून्य आला इथे. 12 10. हा काय झाला? 85 च्या एक्सच्या 85% गुणिले एक्स केला, बरोबर. आता इकडे घ्या. 1 0 2 0 0 गुणिले 100. आता इकडे आला तरी जो उलटा होतो, हा जेव्हा विरुद्ध दिशेला होतो तेव्हा ते उलटे होतात. आता बघा हे 17 डिवाइड होतील. 17 पंचे 85, 17 संक 102, हे झाले 700. 5 1 5 12. 120 गुणिले 100 किती झाले बघा? एक्सची किंमत तुमची किती आली? 12,000 आली का बघा? 120 गुणिले 100 12,000, म्हणजे किती रुपये पूर्ण 100% नफा झालेला असणार आहे? 12,000 रुपये हा टोटल तुमचा नफा झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात. ओके, समजलं? आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.